कारण की आज आम्हाला जायचंय भुसावळला. आता आहे ना आम्ही निघतोय. बाय. डायरेक्ट आम्ही मुक्ताईनगरला आलो. मुक्ताईनगरला माझी मोठी मावशी राहते, तिच्या घरी आम्ही आलो. आमची बर्थडे गर्ल आणि तिचा नवीन ड्रेस. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आता आहे ना सकाळी 6:30 वाजताच माझी आंघोळ झाली होती आणि मी आता तयारी सुद्धा केलेली. आता अरुची गेलेला आंघोळ करायला, कारण की आज आम्हाला जायचंय भुसावळला. मी तुम्हाला कालच्याच ब्लॉग मध्ये सांगितलं. तर जायची सर्व तयारी झालेली, पॅकिंग वगैरे पण झालेली आहे आणि ना मम्मी आणि येशू सुद्धा येणार आहे. सो ते तिकडून येत आहे वाळूज वरून. तर मम्मी आणि येशू सुद्धा निघालेले. सो आम्हाला थोड्याच वेळात आहे ना टी पॉइंट वरून त्यांना पण पिकअप करायचंय आणि आपला प्रवास सुरू करायचा आहे. तर आता आहे ना अरुची सुद्धा आंघोळ वगैरे करून तयार झालेला आहे आणि तो आता आहे ना गाडी आणायला चाललाय. शूज घालू की सँडल घालू? सँडलच घाल, शूज कम्फर्टेबल नसतं कुठं काढून पण टाकते. सँडलच घालतापेक्षा. तर आता आहे ना आम्ही निघतोय. चलो बाय. हे बघा मी किती बॉटल घेतले. रस्त्यामध्ये पाणी लागेल ना त्यासाठी मी बॉटल भरून घेतलेलं आहे. तर आता आहे ना ऋषी ते गाडी पुसून घेत आहे, मस्त एकदम साफ करताय आपली गाडी. हे दाखवते स्क्रॅचेस पडलेले, तू कसं लपवले इथले ना? हा बरं झालं. कोणतं तरी लिक्विड आणलेलं आहे ऋषीने, ते स्क्रॅच पडला ना तिच्यावर लावायचं, मग ते चालले जातात. म्हणजे एकदम दिसतच नाही. हे बघ नाहीच दिसत आहे आता. भारी लिक्विड. तर आता आम्ही निघालेलो आहे आणि त्याआधी ना सर्वात आधी आम्हाला सीएनजी टाकायचंय आणि आम्ही ना मम्मीला आणि येशूला सुद्धा पिकअप केलेलं आहे. पीके पीके तू छोटा पीके बोल काहीतरी बोल. अरे बोल. नाही काय नाव तुझं? येशू. तर आता आहे ना आम्ही सीएनजी भरायसाठी थांबलेलो आहे आणि आता आहे ना गाडीच्या खाली उतरावं लागतं ना सीएनजी भरताना. तर इतका वेळ लागला ना आम्हाला लाईनीमध्ये. किती पाऊण तास झाला. काही 1 तास गेला नाही, पाऊण तास झाला. इतकी मोठी लाईन होती, पण ना आत्ताच गाडी लागलेली होती ना, त्यामुळे आता प्रेशर पण छान भेटत. आणि आता जर एकदा सीएनजी फुल झालं ना की मग इथे पोहोचेपर्यंत सीएनजी संपणार नाही. तर आता आहे ना आम्ही सीएनजी टाकलेले आहे आणि गाडीमध्ये ना 8 किलो सीएनजी बसले. एकदम भारी प्रेशर भेटले. बरं झालं आपण थांबल्याचा फायदा झाला आपल्याला. चांगलं प्रेशर भेटलं ना. तर आता आलोय आम्ही फुलंब्रीच्या शॉपवर, कारण की फुलंब्रीच्या शॉपवरून आहे ना आम्हाला मूग घ्यायचे होते, जे की आम्हाला गावाकडे न्यायचे. आणि मूग ना कालच अरविंद दादानी शॉपवर आणून ठेवले होते. आपल्या नादात अरविंदला लय उशीर झाला आहे ना आज. तर ऋषी काल शॉपवर आला होता ना, तर त्याने मस्त पैकी डिस्प्ले वगैरे पण केलेला आहे. चल बाय, आम्ही चाललो. बाय 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 बाय. दादा काळजी घ्या. हा तुम्ही पण काळजी घ्या. बिचाराला करमत नाही, यायची इच्छा आहे पण आता तो येऊ नाही शकत. आता तो अडकलाय चांगलाच. बाय. मीटिंग चांगली कर बर का, चांगलं सांभाळ. आता आहे ना 10:30 वाजलेले आणि इतकी भूक लागलेली आहे ना, तर मम्मीने घरून आहे ना पोळ्या वगैरे बनवून आणलेल्या आहे. थोडीफार चटणी वगैरे पण आणलेली. भाजीसाठी ना काही आणलेलं नव्हतं मम्मीने, मावशीच बोलली मी. तर त्यासाठी ना तर आता छान इथून एक भाजी घेऊन टाकावी. आम्ही किती वेळची हॉटेल शोधत होतो, फायनली हॉटेल भेटले. आता कोणती तरी छानशी भाजी घेऊ आणि समोर जाऊन थांबवून जेवण करू. तर आता आहे ना आम्ही घाट वगैरे पार केल्या आणि बऱ्याच जवळ आलेलो आहे आम्ही, जिथे आमचं डेस्टिनेशन तिथे. मुक्ताईनगरला जायचं ना? नाही, सर्वात आधी ना आपल्याला शिरसाळ्याला जायचंय. तिथे मारुती मंदिर आहे, सो तिथे दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर मग मुक्ताईनगरला जाऊ. तर वातावरण इतकं छान झालंय ना, त्यामुळे ना प्रवास पण एकदम भारी वाटतोय, कारण की ऊन नाहीये आणि असं गरमत नाहीये. बाहेर उतरल्यावर लय गरमी होते, पण गाडीमध्ये एसी ना. नको गाडीमध्ये एसी ना म्हणून एकदम भारी वाटते. झोप पण एकदम भारी येईल इथं. घरी तर लागतच नाही. आता समोरची रिक्षा बघ ना, याच्यात किती जण चाललेले, किती जण बसले तिच्यात, किती निवांत बसलेले, मस्त एन्जॉय करता येते. हे बघ इथं रेल्वे जायची इथून. त्याला बघ ना कसं हे लागलंय, वेळ आलाय तिच्यावर. स्टॉपची जो वेळ आलाय ते तसेच उभे. का रे इतके छोटे कस काय? छोटी रेल्वे होती काही, रेल्वे छोटी. इथून रेल्वे जात होती, सगळी बंद पडली ती. काय जात असेल ते. हा पण मग तेव्हाच आता का ठेवलेलं आहे एवढं? आता काय करतील ते ट्रॅकला काढून तरी. एवढे जवळ कस काय? पहिले छोटी रेल्वे होती. नाही काहीतरी असेल किंवा खेळायची रेल्वे वगैरे. खेळायची रेल्वे इथं कुठे येईल? नाही रेल्वेच होती ना, रेल्वे जायची तिथून. पण मग रुळ तर मोठे पाहिजे ना, रुळच म्हणतात त्याला. रेल्वे रुळ तर मोठे पाहिजे ना, छोटे मोठे म्हणजे गॅप का? नाही तेवढेच बरोबर आहे ना. आरुष असं म्हणा, गुड ब्लड बॅड ब्लड. स्पीड मध्ये काय म्हणू? गुड ब्लड म्हणजे चांगलं रक्त, बॅड ब्लड म्हणजे वाईट रक्त असं. गुड ब्लड बॅड ब्लड म्हणा स्पीड मध्ये. त्याचं काहीतरी असेल म्हणा ना. काही नाही त्याचं, काही नाही. स्पीड मध्ये म्हणा फक्त. गुड ब्लड बॅड ब्लड. स्पीड मध्ये म्हणा. गुड ब्लड बॅड ब्लड. स्पीड मध्ये म्हणत राहा. नाही मला एवढ्या जोरात पटापट नाही म्हणता येत. बरं म्हणा तुमच्या पद्धतीने म्हणा. गुड ब्लड बॅड ब्लड. हा म्हणा. गुड ब्लड बॅड ब्लड. हा म्हणा. गुड ब्लड म्हणा. गुड ब्लड बॅड ब्लड. हा म्हणा. गुड ब्लड बॅड ब्लड. गुड ब्लड बॅड ब्लड. अरे तू म्हणा.
गुड ब्लड बॅड ब्लड, हा. गुड ब्लड बॅड ब्लड, गुड ब्लड बॅड ब्लड, गुड ब्लड बॅड ब्लड. हा बस ना, म्हण ना. गुड ब्लड बॅड ब्लड. स्पीड मध्ये शुक्कर मला असं तरी म्हणता येतंय. म्हण ना, स्पीड मध्ये म्हण. गुड ब्लड बॅड ब्लड, गुड ब्लड बॅड ब्लड, गुड म्हण ना. ए तू म्हण रे. यश म्हण. बड गुब्बड बॅकबर्ड. गुड ब्लड म्हण. गुड बल. गुड बल बॅड बल. ए इकडून नाही जायचं आपल्याला, मग थांब, तिकडे जायचं आपल्याला. रस्ता कोण बोलेंगा. तर आता आहे ना आमचे एकदम छान असे दर्शन झालेले आहे. तर आपण आहे ना आपला पुढचा प्रवास आता कंटिन्यू करूयात, कारण की आम्हाला आहे ना लवकर मुक्ताईनगरला जायचंय. तिथे एकदा परत जेवण करू आणि झोपून राहू थोडा वेळ, त्यानंतर मग परत भुसावळला जायचंय म्हणून. आणि ना ऋषी पण सकाळचा आहे ना खूप जास्त लवकर उठलेला होता, तर त्याचा पण आराम झाला पाहिजे. त्यामुळे आम्ही लवकर घरी जाऊ, थोडा वेळ तो आराम करल, आम्ही गप्पा वगैरे मारू आणि त्यानंतर मग भुसावळला जाऊ. तर आता आम्ही ना इथे एक छान आम्हाला एक लोकेशन भेटलो होतं, जिथे की ना असं पावसाचं पाणी वगैरे मम्मीने काय केलं साठलेलं माहिती का, पाण्यात असं दगड मारायला गेल्या आणि हातातलं कड निघूनच पडलं पाण्यात त्यांचं. कस काय कडकच काय पण. अगं ते रबर हे होतं ना त्यात, म्हणजे रबरात टाकलेले होते ते मणी. हा पण ते दगड मारला तू, लूज ते होतं कसं ना, केलं? ते थोडं लूज होतं, मग असं मारलो तो डायरेक्ट निघून ते गेलो तिकडे. भारी आहे. बाई भारी निघ. तर आता आहे ना आम्ही थोडा वेळ आराम केला, थोडा वेळ म्हणजे आम्ही ना खूप वेळ आराम केला, इतका वेळ. ऋषी तर खूप वेळ झोपून राहिला. कुठं आलोय? मुक्ताईनगरला मावशीकडे आलेलो आहे. कधी सांगितलं? बट मी तर तुला ब्लॉग घेताना बघितलंच नाही. सांगितलं मी आलो ते सांगितलंच नाही तू. तर आम्ही दर्शन केलं आणि त्यानंतर डायरेक्ट आम्ही मुक्ताईनगरला आलो. मुक्ताईनगरला माझी मोठी मावशी राहते, तिच्या घरी आम्ही आलो आणि ना इतका वेळ आम्ही गप्पा मारल्या. आणि ऋषी आणि तो ओम भैया आहे ना, तो झोपून राहिला होता. ऋषीचा आरामच झालेला नव्हता, मग मी त्याला आराम करायला लावलं. म्हटलं तू थोडा वेळ झोप आणि तुझी झोप कंप्लीट कर, कारण की तुला आहे ना गाडी चालवायची आहे, कारण की आम्हाला आता इथून परत भुसावळला जायचंय, मग त्यालाच गाडी चालवायला लागणार आहे ना. भुसावळला कोण राहतो पण? भुसावळला कोण राहतं? भुसावळला सर्वांना माहिती असेल कोण राहतं, कारण की मी याच्या पण आधी ब्लॉग घेतलेले भुसावळला. तर भुसावळला माझी छोटी मावशी राहते. छोटी मावशी किती हिला तिचे रिलेटिव्ह माहित नाही. छोटी मावशी आहे का मधली मावशी? हा तीच तर मावशी आहे ना, ही सोडून दुसरी मावशी भुसावळला राहते. मग मधली मावशी म्हणजे हा, तर भुसावळला आहे ना माझी मधली मावशी राहते. तर आम्हाला तिच्याकडे जायचंय आणि आम्ही तिच्याच मुलीच्या बर्थडे साठी आलेलो, म्हणजे लावण्याच्या बर्थडे साठी आम्ही आलेलो आहे. तर म्हटलं आपण एकदा आलेलोच आहे, तर सर्वांना भेटत जाऊयात. तर आम्ही येणार होतो म्हणून मावशीने त्यांनी ना सकाळपासूनच स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला आणि आम्ही आत्ता जेवण करतोय. किती वाजले आता? 7 वाजत आलेले संध्याकाळचे. तर आत्ता आम्ही जेवण करायला बसणार आहे आणि तरी सुद्धा आम्हाला भूक नाही. आपली ना भूक मोड झाली, त्यामुळे ना आपल्याला भूक नाही सध्या. हो ना, अर्धवट जेवण झालं नाही. हा, सकाळी काय झालं माहितीये का, आम्ही उठलो सकाळी, त्यामुळे सकाळपासूनच भूक लागलेली होती आणि आमचं सकाळचं जेवण आहे ना खूप लेट झालं आणि तेव्हा पण आहे ना भूक मोड होऊन गेलेली होती, म्हणून थोडंच खाल्लं. पण त्याच्यानंतर पण भूकच लागली नाही, असं पोटातच वाटतंय आहे काहीतरी. पण ना जेवायची पण इच्छा आहे. हा, कारण की आमच्या मावशीने ना मस्तपैकी मिरचीची भाजी केलेली आहे, त्यामुळं. आणि मी मावशीच सांगितलं की मावशीने मिरचीची भाजी केली, पण आमच्या वहिनीच्या हातची मी पहिल्यांदा भाजी खाणार आहे, कारण की वहिनी आल्या तेव्हापासून मी पहिल्यांदा घरी आलेली. हो ना मावशी? कारण तेव्हापासून ना मी आलेलीच नव्हती, म्हणजे डायरेक्ट वहिनीला मी लग्नातच भेटले होते आणि त्यानंतर मी आत्ता भेटते. तर माझी मावशी एवढी क्रिएटिव्ह आहे. मला आहे ना छोट्यापणापासून सांगत होत्या की नूतन मावशी हे बनवायची ते बनवायची. हो ना, नूतन मावशीच बनवायची ना ते विनायचं काय आरी वर्क, ते म्हणजे त्या काळात मावशी आरी वर्क करायची वगैरे. वायरीपासून तोरण बनवलेले आहे आणि फिश पण बनवलेले होते ना, असं काहीतरी होतं जे तुम्ही सांभाळून ठेवलेलं होतं खूप दिवस, पण ते नंतर आम्हाला खेळायला दिलं, मग ते आम्ही हरवून टाकलं. पण मावशीने आता सुद्धा एक क्रिएटिव्ह गोष्ट बनवलेली, ती म्हणजे पोळे झाकायचं. हे वगैरे पोळे झाकायचं, पोळ्यांचा जो डब्बा राहतो ना, त्यामध्ये पोळ्या जे झाकायला आपण जो नॉर्मल रुमाल युज करतो ना, त्याच्याऐवजी हा असं पोळ्या झाकायच्या. वाव, किती भारी ना. झालं पॅक. याच्यामध्ये कुठूनच हवा जाणार नाही. एकदम भारी, कसलं भारी डोकं लावलंय. आणि ना सकाळी दादा आमच्यासाठी खूप वेळ घरी थांबलेला होता की आमची भेट घेऊन तो त्याच्या कामाला जाईल, पण ना आम्ही इतकं लेट केलं की तो शेवटी वैतागून कामाला चालला गेला. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि आता आम्ही दादाची वाट बघतोय. तर दादा कधी येईल काय माहिती. आता कधी दादाचा कधी यायचा बेत आहे, आता काय माहिती, त्याच्या कामावर आहे.
आता दादा आहे ना फक्त लवकर यायला पाहिजे म्हणजे दादाची पण भेट होऊन जाईल. आणि मी इंट्रोड्यूस करते, ही माझी मोठी मावशी. जिला की मी छोट्यापणी छोटी मावशी म्हणायची. सगळ्यात छोटी मावशी म्हणजे ही मावशी होती म्हणून. हा म्हणून मी ना कविता मावशीला मोठी समजायची, हिला छोटी समजायची. आणि या आमच्या वहिनी आहे, या आमच्या 2 नंबरच्या वहिनी आहे. 1 नंबरच्या वहिनी दुसऱ्या गावाला आहे. आणि वहिनीने आज आमच्यासाठी ना मस्तपैकी छोल्याची भाजी बनवलेली आहे. तर मी खाऊन सांगेल की कशी झाली, कारण की मी तुमच्या हातचं फर्स्ट टाइम खाणार आहे. अप्पे पण केले आमच्या वहिनीने. बापरे, आमच्या वहिनीने ना अप्पे पण केलेले आणि आता जस्ट कोशिंबीर पण बनवली आहे. सॉरी मला एवढा मोठा गैरसमज झाला ना, मला वाटली कोशिंबीर आहे अप्प्यांचं रवण आहे. मी तेच म्हटलं वहिनी, पण वहिनी तुम्ही अप्पे केलेले ना, मग आता का भिजवले? तुमच्यासाठी परत गरम एवढं खाणार आहे आम्ही? आम्हाला अजून सकाळचीच भूक लागलेली नाहीये. 2 टाइमचं जेवण करायचंय तुम्हाला. 2 टाइमात जेवण करायचंय म्हणून बहिणीने ना आता परत अप्प्यांचं पीठ सुद्धा भिजवलंय. तर या ठिकाणी ना ऋषी माझ्यावर रुसून बसलेला आहे. का बर? कारण की मी व्लॉगच नव्हता घेतला, विसरून गेले होते. म्हणजे आराम केला मी लाजत पण होते. काय लाजायचं खरं, स्वतःच ब्लॉग घ्यायला काय लाजायचं? थोडं नवीन नवीन असं वाटतं. आता मी बहिणींना पहिल्यांदाच भेटली तर मग थोडस असं वाटतं. काय असं नाही केलं आता मी लागली कसं भूक, केलं? आता इमानदारीने भूक लागली. आता आपण जेवण करून घेऊ आणि मग निघू भुसावळसाठी. लावण्या पण वाट बघत असेल ना. बघू दे तिला वाट बघू दे. आपण लेटच जाऊ मग लय 12-1 मोठी वाजता. एवढं पण लेट नाही. आपण ना जेवण करू, जाऊ आणि मग परत झोपून राहू तिकडं, म्हणजे आराम होईल. तुझी पण झोप नाही कम्प्लीट झाली. मला तर गरमी होत, थोडी गरमी होत होती. हा अरे बाहेर पण वातावरणच आज इतकं गरम आहे ना, काय सांगू. असा घाम येतोय अंगातून, इतकी डेंजर वेगळंच होतं. असं श्वास घ्यायला पण असं दम्मट वातावरण झालेलं आहे. हे बघ ना कसे कबर्ड आहे ते जॅपनीज टाइप मधले आहे ना, असे ते डोरीमॉन राहायचा तिच्यात, सेम आहे ना ते. तू जाऊन बसणार त्याचं. तर मला वहिनीने बनवलेली भाजी एवढी आवडली होती ना, तर इतकी खाल्ली मी की मला उभं पण नीट राहता येत नाहीये. हा वहिनी लय भारी भाजी होती. आता नेक्स्ट टाइम अजून कोणता तर दुसरी भाजी, दुसरा मेनू भारी बनवला होता. वहिनीच्या हातचं मी पहिल्यांदा खाल्लं आणि वहिनीने एकदम भारी भाजी केलेली होती आमच्यासाठी. चला आता बाय बाय. पहिलीच भेट होती वहिनी सोबत आणि ती एकदम भारी झालेली आहे. आणि यशस्वी ना वहिनी नाहीये, फ्रेंड आहे. फ्रेंड बाय कर ना तुझ्या फ्रेंडला, बाय कर. फ्रेंड सोबत बोलत नाही तो तुझ्या, लाजतोय तो आता. आम्ही सर्व म्हणून लाजतोय तो, म्हणून लाजतोय. बस चला बाय बाय. तर आता आम्ही आलेलो आहे भुसावळला. इकडे ना ऋषीची एडिटिंग वगैरे पण स्टार्ट झालेली आहे. झोप नाही येते तुला? झोपच येते मला. मग चल ना झोपायला. ना. तुला आहे ना एकदा अंगावरचं वगैरे देऊन देते. गरम दूध प्यायचं त्यासाठी थांबलो. अरे ठीक आहे. बॉर्नविटा पण आहे ना वाटतं लावण्याचं, ते पण टाकतो ना थोडं. विचार बरं काय आहे का तिला. लावण्या बॉर्नविटा आहे तुझ्याकडे? आणि हे बघा आमची बर्थडे गर्ल आणि तिचा नवीन ड्रेस, नवीन गाऊन आमच्या लाऊचा. ये कॉंग्रॅच्युलेशन. इकडे ऋषी चालू आहे बिमनेल एडिट करायचं. यो शिकवतो. बापरे हे लावण्या इथं उभी राहा. असं वाटतं आरोही तुझी छोटी बहीण आहे, तू मोठी बहीण आहे. वाटू दे काहीतरी, वाटू दे तुला, वाटू दे काहीतरी. मला कशाला, उलट छोट्या वय दिसणं चांगलं राहतं. एवढं पण छोटं मग एक काम कर ना, खाऊच नको ना, अजून छोटी दिसशील की नाही रेशू. इथं बोलतच नाही तर को काट डालूंगा. येशू आमचा मोठा भाऊ दिसत असतो. आजोबा दिसतोय, आजोबा म्हातारा भाऊ येतो. आप्पाचा पण वरचा कोण राहतं? आप्पाच्या पण नाही, आप्पा आजोबा झाले. काय राहतं? पंजोबाच्या वरचं पण काहीतरी असं ते अपर पंजोबा. ते वाटतंय येशू. आणि त्याच्या दातातला जो गॅप आहे ना, त्याच्यातून भुसावळची रेल्वे पण जाईल. तात्या विंचू होते की नाही तुमची एडिटिंग? चालू आहे ना. चल ना, तुला झोपायचं होतं ना. येतो मी, मला ते बॉर्नविटाचं दूध प्यायचं अजून. काय पिलं तू दूध अजून? नाही. तुझं काय चालू आहे? एडिट चालू आहे? थंबनेल एडिट की ब्लॉग एडिट? थंबनेल. बापरे, अजून तुझं चालू आहे. माझं कधी करणार? उद्या. नाही रे. सो गाईज, तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूया. ब्लॉग बोल बरं. सो गाईज, तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूया. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. I'm falling fast, sitting here praying that this night's gonna last. You got it all.